बारामती लोकसभा मतदार निवडणूक लढवण्यावर विजय शिवतारे ठाम आहेत। पक्षाने सूचना करून देखील शिवतारे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। शिवतारेंच्या शड्डूमुळे महायुतीमध्ये कुस्ती सुरू झाल्याचं चित्र आहे, पाहूयात। मी बारामती लोकसभा लढवणारच, विजय शिवतारे भूमिकेवर ठाम। पक्षानं सूचना देऊनही माघार नाही। सगळ्यांनी ह्याला पाड, त्याला पाड, त्याला पाड, त्याला पाड, आता सगळ्यांनी मिळून एकदाच ह्याला पाडा। उगाच तरी टीका करून असलेलं वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करू नका। सर्वसामान्य मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून मी ही निवडणूक लढणार। आमच्या स्वाभिमानावर जर कोण घाला घालत असेल तर कल्याण लोकसभेमध्ये देखील वेगळा निर्णय आणि वेगळं चित्र हे दिसू शकतं। शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी बारामतीमधून दोन्ही पवारांना आव्हान दिले। बारामतीमध्ये दोन्ही पवारांना पाडा असं आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं होतं। विशेष म्हणजे पक्षानं सूचना देऊनही शिवतारे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। दोन पवार वर्सेस पुरंदर, विजय बापू शिवतारे, भोर, इंदापूर सगळे उभे, सगळ्यांनी ह्याला पाड, त्याला पाड, त्याला पाड, त्याला पाड, आता सगळ्यांनी मिळून एकदाच ह्याला पाडा। पक्षाच्या अंतर्गत युतीमध्ये महायुतीमध्ये असताना अशा टीका करणं योग्य नाही। काही टीका काही लोकांनाच करताना शोभा देतात। उगाच तरी टीका करून असलेलं वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करू नका। घराणेशाहीला, कुटुंबशाहीला आणि साम्राज्यवादाला न मानणाऱ्या सर्वसामान्य मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून मी ही निवडणूक लढणार। अजित पवार उर्मट असल्याच्या शिवतारेंच्या टीकेला अजित पवार गटाच्या अमोल मिटकरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। विजय शिवतारे ही व्यक्ती हलकट स्वभावाची व्यक्ती असून या व्यक्तीला घरातही किंमत नाही। तू अजितदादावर भुंकण्याचा प्रयत्न करू नकोस। तुझा उन्मत्तपणा, तुझा उर्मटपणा, तुझा हलकटपणा हा अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे। शिरसाटांच्या या भूमिकेवर बोलताना जशास तसं उत्तर द्यायला आम्ही खंबीर आहोत, अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरेंनी केली आहे। तर ते पुरंदरचा वाघ समजतात, बघू ते वाघ आहेत का, असं म्हणत अनिल परब यांनी शिवतारे यांना डिवचलं। शिवतारेंना जे सांगून पाडलं ना, त्यांना त्याची ती खतखत, तो त्रास मनामध्ये आहेच। आता महायुतीमध्ये तर शिवतारेंनी नाही घेतलं, ती समीकरणं जुळली, त्यामुळे नाईलाजाने त्यांना त्यांचा सत्कार करावा लागला। पण शिवतारे आवरत नसेल तर त्यांना त्यांनी दिलेल्या जशास तसं उत्तर द्यायला ऑलरेडी अजितदादा खंबीर आहेत। आता त्यांचं या अपक्ष उभं राहिलं तर डिपॉझिट जप्त होईल, एवढं त्यांनी लक्षात ठेवावं। मी विजय शिवतारेंना शुभेच्छा देतो की त्याने पूर्ण ताकद पणाला लावून धडावी। ते स्वतःला पुरंदरचा वाघ समजतात। आता वाघ आहे, शेळी आहे, काय आहे ते आता थोड्या दिवसात कळेल। विजय शिवतारेंनी अजित पवारांविरोधात घेतलेल्या भूमिकेनंतर मुख्यमंत्री शिंदेंकडे अनेकांनी बोट दाखवलंय। रोहित पवार यांनी शिवतारेंचा बोलवता धनी कोण असा सवाल उपस्थित केलाय। तर अजित पवार गटाचे ठाण्यातील नेते आनंद परांजपे यांनी थेट मुख्यमंत्री शिंदेंनाच इशारा दिला। मुद्दा हा आहे की त्यांच्याच नेत्याच्या सरकारमध्ये अजितदादा सुद्धा आहेत, ते या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्याच विरोधात ते कसे बोलले, धाडस कसं झालं, त्यांना एकनाथ शिंदे साहेबांनी बोलायला सांगितलं का कुठल्या तरी दुसऱ्या पक्षाच्या म्हणजे भाजपच्या एका नेत्याला बोलायला लावलं आणि मुद्दामून एक वाद निर्माण व्हावा असा एक प्रयत्न होता का, असा प्रश्न निर्माण होतो। त्यामुळे त्याच्यावर जास्त बोलण्याची जरूरत आहे। जिल्ह्यातील महायुतीचं चांगलं वातावरण राहावं असं जर माननीय मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर आपल्या वाचाळवीर शिवराज विजय शिवतारे यांना अडवावं, त्यांना योग्य ती समज द्यावी। अन्यथा आम्हीही स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत राष्ट्रवादीचे। आमच्या नेत्यांवर, आमच्या शक्तीस्थळावर, आमच्या स्वाभिमानावर जर कोण घाला घालत असेल तर कल्याण लोकसभेमध्ये देखील वेगळा निर्णय आणि वेगळं चित्र हे दिसू शकतं। विजय शिवतारे आणि अजित पवारांच्या वादाला 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या वादाची किनार आहे।
त्यावेळी अजित पवारांनी आपल्याला ठरवून पाडल्याचा राग शिवतारेंच्या मनात आहे आणि त्यामुळे त्यांनी ही बदल्याची भाषा सुरू केली। विजय शिवतारे तर काय पोट्टासारखा मिठू 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 बोलायला लागला। अरे विजय शिवतारे, तुझं बोलणं किती, तुझा आवाका किती, तू बोलतोय कुणाबरोबर, तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघतो। अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये, मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कोणाच्या बापाला ऐकत नाही आणि म्हणतोय बाबा जाऊ द्या गप बसा। याचं तर ऊर नुसतं भरून आलंय, त्याला काय करून काय नाही। तो आता 2019ला कसा आमदार होतो तेच मी बघणार आहे। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बारामती मतदारसंघ प्रचंड चर्चेत आलाय। नणंद भाऊजाईमध्ये सामना रंगणार अशी चर्चा असतानाच शिवतारे यांनी उडी घेत बारामतीच्या आखाड्यात धुरळा उडवून दिलाय। नितीन पाटणकर, साम टीव्ही न्यूज, सासवड, पुणे।